नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जो काही आंबिया बहार असतो 2025-26 करिता राज्याचा अग्रिम हिस्सा अनुदानापोटी रक्कम वितरित करण्याबाबत शासनाचा एक निर्णय आला आहे। आणि या शासन निर्णयाअंतर्गत ज्या काही फळपीक विम्याच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे। आता या कंपन्यांअंतर्गत तुमचा जर फळपीक विमा काढलेला असेल तर तुम्हाला या फळपीक विम्याअंतर्गत जी काही रक्कम आहे ती रक्कम मिळू शकते आणि त्याबद्दलचा शासन निर्णय आहे। तो सविस्तर शासन निर्णय आपण आज बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, हा शासन निर्णय आहे 1 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला। या शासन निर्णयाअंतर्गत प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन 2024-25 व सन 2025-26 या 2 वर्षामध्ये आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष अ व ब, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून वेगवेगळ्या कंपन्यांअंतर्गत राबविले जाते। आता या अंतर्गत जो काही निधी देण्यात येणार आहे त्याचा शासन निर्णय आलेला आहे। केंद्र शासनाने 1/4/2025 व 11/4/2025 रोजीच्या पत्रान्वये पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि तदनुषंगाने संदर्भ क्रमांक 6 अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2025-26 करिता अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी 215,96,30,414 इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्याच्या अनुषंगाने, आता त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याला कोणती कंपनी होती त्या कंपनीचं नाव यामध्ये आपल्याला आहे का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आता या योजनेच्या एस्क्रो बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आता आंबिया बहार सन 2025-26 मध्ये या कंपन्या भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स, फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल जनरल संपो इन्शुरन्स कंपनी या कंपन्यांना पीक विम्याचा जो काही राज्य हिस्सा होता तो वितरित या शासन निर्णयाअंतर्गत करण्यात येणार आहे। सदरची रक्कम आंबिया बहार सन 2025-26 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही, हे सुद्धा या निर्णयामध्ये दिलेलं आहे। सदर निधी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक नुसार खर्च करण्यात यावा, ही सुद्धा सूचना यामध्ये दिलेली आहे। आता या शासन निर्णयाअंतर्गत जर आपलं या फळपीक विम्यामध्ये नुकसान झालेलं असेल तर आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे, अशी ही या शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे। आपल्याला जर सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन आपण सविस्तरपणे वाचू शकता। आता हा शासन निर्णय आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक आपल्या शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।